नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बोलणार आहोत सेफ स्कोर बद्दल। सेफ स्कोर म्हणजे नेमकं काय असतं, किती सेफ स्कोर असू शकतो कॅटेगरी वाइज, ठीक आहे, तुमच्या शिफ्ट नुसार किती सेफ स्कोर असू शकतो, सगळ्या गोष्टींविषयी मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे, ठीक आहे। पण कमेंट सेक्शन मध्ये तुमचं ड्रीम कॉलेज नक्कीच कमेंट करा बाळांनो, ठीक आहे। जे तुमचं स्वप्न असेल ना, सीओईपी, व्हीजीटीआय किंवा तुमच्या शहरातील कोणतेही कॉलेज असू शकतं, जे तुमचं स्वप्न असेल प्लीज कमेंट सेक्शन मध्ये मला सांगा, ठीक आहे। या व्हिडिओमध्ये आज आपण बोलणार आहोत शिफ्ट वाइज सेफ स्कोर बद्दल, ठीक आहे। पण त्याआधी चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। लास्ट व्हिडिओचा विनर रोशन पगार होतं, ज्याला 59 रुपीजचा अमेझॉन वाउचर गेलाय। नेक्स्ट व्हिडिओचे विनर तुम्ही असू शकतात, फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राइब करायचं, बाकी काही नाही, फक्त लाल बटनवर तुम्हाला क्लिक करायचंय आणि व्हॉट्सअप ग्रुपला नक्कीच जॉईन करा, फुल होईल त्याआधी जॉईन करा। काउन्सिलिंग, कॅप राऊंड, सीईटी सेल तर्फे काही इंपॉर्टंट आलं सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतं, म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा, ठीक आहे। आता बोलूया सेफ स्कोर बद्दल। सेफ स्कोर म्हणजे नेमकं काय असतं रे बाळांनो? सेफ स्कोर म्हणजे एक असा स्कोर ज्याच्यातून तुम्हाला एक महाराष्ट्रामधील ठीकठाक कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटून जातं। आता ठीकठाक म्हटल्यानंतर तुम्ही एक कन्सिडर करू शकतात, 3 कॅटेगरीचे कॉलेजेस असतात, टॉप कॉलेजेस, मीडियम लेवल कॉलेजेस आणि लो लेवल कॉलेजेस, ठीक आहे। मीडियम 3 लेवलच्या कॉलेजेसमध्ये सपोज हे मीडियम लेवल कॉलेजेस काही असतात, ठीक आहे। मीडियम लेवल कॉलेजेसमध्ये पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मीडियम लेवल कॉलेजेसमध्ये पण जर त्यांची रेंज 0 पासून 100 पर्यंत जात असेल, ठीक आहे, तर ऍटलीस्ट तुम्हाला हे लेवलचे कॉलेजेस भेटून जातात, 0 ते 100 लेवलचे, ठीक आहे, 0 ते 100 लेवलचे, ठीक आहे। म्हणजे मीडियम लेवल कॉलेजेस जिथून स्टार्टिंग होतात ऍटलीस्ट त्यासाठी तुम्ही इलिजिबल होऊन जातात, जर तुमचा एवढा स्कोर आला तर। आय होप थोडं समजतंय, ठीक आहे। म्हणजे तुम्हाला ऍटलीस्ट ठीकठाक कॉलेज भेटून जाईल, इन शॉर्ट समजतंय गोष्ट। चला, आता सेफ स्कोर व्हॅरी करू शकतो शिफ्ट वाईज, इझी शिफ्टचा वेगळा असू शकतो, मीडियम शिफ्टचा वेगळा असू शकतो, डिफिकल्ट शिफ्टचा वेगळा असू शकतो। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, खूप जास्त डिफरन्स नाही पडत बाळांनो। फॉर एक्झाम्पल तुमचे 99% आणण्यासाठी मीडियम शिफ्टमध्ये सपोज तुम्हाला 160 मार्क्स लागतात ना बाळांनो, त्याच जागेवर डिफिकल्ट शिफ्टमध्ये तुम्हाला 150च लागतील आणि तुम्हाला इझी शिफ्टमध्ये तिथं तुम्हाला 170 लागू शकतात, ठीक आहे। या पद्धतीचे तुमचे डिफरन्स क्रिएट होतात, ठीक आहे। आता 10 मार्काचा डिफरन्स आहे, हा एक चांगला डिफरन्स असतो, पण असं नाही की खूपच 50-60 मार्काचा डिफरन्स पडून जातो, असं नसतं, ठीक आहे। पण यावेळेस काय झालं बाळांनो, कोणती शिफ्ट इझी नव्हती, सगळ्या शिफ्ट एक तर मॉडरेट होत्या, एक तर डिफिकल्ट होत्या, एक तर टफेस्ट होत्या, आपण असं कन्सिडर करू, ठीक आहे। आता शिफ्ट मॉडरेट आहे, हार्डेस्ट आहे, पण ही मॉडरेट जी शिफ्ट आहे ही हार्डच्या कम्पेअर टू इझी आहे ना। ही जी हार्डेस्ट आहे ही मॉडरेटच्या कम्पेअर टू मीडियम लेवल आहे ना, आणि ही टफ लेवल आहे। तर तुमची जी शिफ्ट सपोज मी बोललो आता पुढे मॉडरेट शिफ्ट असेल, मग तुम्ही कन्सिडर करायचं तिघांमध्ये जर कंपॅरिझन केलं तर इझी शिफ्ट होती, ठीक आहे। हार्ड शिफ्ट जर बोलायला झालं तर तिघांमध्ये कंपॅरिझन केलं तर ही मीडियम शिफ्ट होती, हार्डेस्ट म्हणजे टफेस्ट शिफ्ट, ठीक आहे। चला, ही गोष्ट समजली असेल तुम्हाला। आता बोलूया आपण शिफ्ट वाईज किती सेफ स्कोर लागेल तुम्हाला, कॅटेगरी वाईज तो पण, ठीक आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, आतापर्यंत फक्त तुमचं 50% काम झालंय, 50% काम अजूनही बाकी आहे, जे म्हणजे तुमचं कॉलेज लिस्ट। जर तुम्ही कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली, तुमचे कमी पर्सेंटाईल वरती पण एक चांगलं कॉलेज तुम्ही क्रॅक करू शकतात बाळांनो, ठीक आहे। लास्ट इयर असे खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप कमी पर्सेंटाईल होते, तरी ते आज महाराष्ट्राच्या चांगल्या कॉलेजेसमध्ये शिकताय। एकच गोष्ट व्यवस्थित केली, कॉलेज लिस्ट व्यवस्थित काउन्सिलर कडून बनवून घेतली, ठीक आहे। तुम्ही पण नक्कीच पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल करून काउन्सिलर कडून कॉलेज लिस्ट बनवून घ्या, ठीक आहे। असे खूप सारे विद्यार्थी होते बाळांनो लास्ट इयर ज्यांचे खूप चांगले मार्क्स होते, परंतु ते आज 3rd क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय का? मनमर्जीने कॉलेज लिस्ट बनवायला गेले। त्यांना जे माहिती होतं, सपोज त्यांना नाशिकमध्ये कॉलेजेस पाहिजेत, नाशिकचे 3-4 कॉलेजेस टाकून दिले, झालं, असं नसतं बाळांनो। तुमची प्रत्येक पर्सेंटाईल वगैरे मॅच करावी लागते, ठीक आहे। काउन्सिलर तुम्हाला तुमचे पर्सेंटाईल विचारेल, कॅटेगरी विचारेल, तुम्हाला कोणत्या सिटीमध्ये जायचंय, कोणत्या ब्रांचमध्ये जायचंय, सगळी तुमची रिक्वायरमेंट समजून प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं जाईल कुठे तुमचा नंबर लागू शकतो ऍज पर लास्ट 3 इयर्स कट ऑफ, त्यानुसार तुम्हाला कॉलेज लिस्ट प्रोव्हाइड होईल। आणि तीच कॉलेज लिस्ट जर तुम्ही कॅप राऊंड मध्ये टाकली, पहिल्याच राऊंडला तुमचे सिलेक्शनचे चान्सेस खूप जास्त वाढून जातात बाळांनो, ठीक आहे। आता तुमचे चांगले पर्सेंटाईल आले, वाईट पर्सेंटाईल आले, हे फक्त 50% काम होतं, मी दर व्हिडिओमध्ये तुम्हाला बोलतो। 50% काम अजूनही बाकी आहे, जे म्हणजे योग्य कॉलेज लिस्ट बनवणं। जर तुम्ही कॉलेज लिस्ट योग्य बनवली, मी गॅरंटी देतो 100% तुम्ही एक बेस्ट कॉलेजमध्ये जाणार, ठीक आहे। हे सगळे पर्सनल काउन्सिलिंगचे फीचर्स तुम्ही इथून बघू शकतात, काय काय तुम्हाला प्रोव्हाइड होणार आहे आतापासून, तर जोपर्यंत तुमचं ऍडमिशन होत नाही 3-4 महिने आम्ही तुमच्या सोबत असू, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो, ठीक आहे। एक पर्सनल काउन्सिलर तुम्हाला अपॉइंट होईल, जो नेहमी तुमच्यासाठी अवेलेबल आहे, कधी भी कॉल करा, मेसेज करा, ते तुमचे सगळे डाउट्स क्लिअर करतील। हेच पर्सनल काउन्सिलर तुमची वेल डिझाइन कॉलेज लिस्ट प्रिपेअर करतील। सीयूपी, व्हीजीटीआय, पीएचडी, व्हीआयटी, केजीएसटी, थाडोमल हे आपले टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, जिथं प्रत्येक वर्षी न्यूटन एज्युकेटेडचे स्टुडंट जातात। महाराष्ट्रातले 339 कॉलेजेस आहेत, 339 कॉलेजेसमध्ये आपले विद्यार्थी आहेत, ठीक आहे।
आयुष्याचा निर्णय आहे, या गोष्टीला व्यवस्थित करा. एक पण मिस्टेक नका होऊ देऊ. एक मिस्टेक झाली, तुमच्या आई वडिलांचे लाखो रुपये इकडे तिकडे होऊ शकतात. कारण एक कॉलेजची फीस लाखोंमध्ये चेंज होऊन जाते बाळांनो. ठीक आहे, एक कॉलेज खाली वरती झालं तुमचे, त्याच्यावर 4 वर्ष निर्भय आहेत, 4 वर्ष तुमचे डिपेंड आहेत, 4 वर्ष काय तुमची लाईफ डिपेंड आहे. आता जे कॉलेज तुम्ही सर्च करणार त्याविषयी. ठीक आहे, कारण त्या कॉलेजमधून तुम्हाला प्लेसमेंट भेटणार आहे. या गोष्टीची थोडीशी पण नखरा होत्या. तुमच्या आई वडिलांचे पैसे वाचवा आणि योग्य निर्णय घ्या. बोलूया आता पीसीएमच्या शिफ्ट बद्दल. ठीक आहे, 19 पीसीबीच्या शिफ्ट बद्दल ऑलरेडी मी बोललेलो आहे. ठीक आहे, 19 एप्रिलच्या शिफ्ट 1 बद्दल जर बोलायला झालं बाळांनो, मॉडरेट होती. जर तिघांमध्ये कम्पेअर केलं, मॉडरेट, हार्ड, हार्डेस्ट, या तिघांमध्ये कम्पेअर केलं तर मॉडरेट काय असते तुमची, या तिघांमध्ये इझियर साईड मध्ये असते. ठीक आहे, आता खूप पॅरेंट्स ऑफेंड होऊन जातात, खूप पॅरेंट्स ऑफेंड होतात की सर असं होऊच शकत नाही, ही शिफ्ट तुम्ही मॉडरेट बोलले, ही शिफ्ट तर टफेस्टच होती. प्रत्येक विद्यार्थी असा कॉमेंट करतो. आणि जेव्हा बाकीच्या युट्यूबर्सने कोणी सांगितलं की ही शिफ्ट टफ होती, त्यांना चांगलं वाटून जातं. आणि दुसरी शिफ्ट जेव्हा काही विद्यार्थ्यांना इझी सांगितलं, त्यांना वाईट वाटतं. म्हणजे ज्याला सांगितलं ना मॉडरेट शिफ्ट आहे त्याला वाईट वाटतं. का रे बाळांनो? असं तर नाही मनातून आलं सांगून दिलं तुम्हाला की मॉडरेट होती. बाळांनो, हा पूर्ण डेटा असतो, टॉपरचे स्कोर्स वगैरे कॅल्क्युलेट करून तुमचा डेटा समोर दाखवलेला असतो. प्लीज या गोष्टींना ट्रस्ट करा. कोणी सांगून दिलं की सगळे शिफ्ट डिफिकल्ट होते म्हणून या भ्रमात नका राहू बाळांनो, है ना. सगळ्यांचेच पर्सेंटेज जास्त येणार आहेत का? मग सगळ्यांचेच सीओईपी मध्ये होईल का? नाही ना. या गोष्टीची रियालिटी चेक स्वतःला ठेवा. मॉडरेट आली ना, ठीक आहे, मॉडरेट आली, आम्ही ऍक्सेप्ट करतोय. घोड्याचं मैदान दूर नाही बाळांनो. 5-10 दिवसात तुमचा निकाल आहे, तेव्हा तर रियालिटी समोर येईलच. ज्या टीचरांनी तुम्हाला सांगितलं होतं सगळ्या शिफ्ट डिफिकल्ट होत्या, मग तेव्हा तुम्हाला फेस होईल या सगळ्या गोष्टी. प्लीज रियालिटीला ऍक्सेप्ट करा. मॉडरेट होती तर होती. जर तुमची 19 एप्रिलची शिफ्ट मॉडरेट होती, ओपन मध्ये तुम्हाला 85 स्कोर करावा लागेल मिनिमम, सांगतोय मी तुम्हाला, ठीकठाक कॉलेजसाठी. हा, इथं पण तुम्ही कॉलेज लिस्ट वगैरे व्यवस्थित बनवली तर तुमचा कमी स्कोर मध्ये पण होऊ शकतं. ठीक आहे, ओबीसी मध्ये 75, SC ST मध्ये ऍटलीस्ट 60. आता SC आणि STचं पण डिफरंट असतं, पण मी ऑन अँड ऍव्हरेज सांगतोय बाळांनो. ठीक आहे, आता कन्सिडर करा. SC जवळपास असतं, पण NT साठी 70, EWS साठी 75, SCBC साठी 75. ठीक आहे, SCBC, EWS आणि OBCचे कट ऑफ लगभग सेम असतात. थोडेफार चेंजेस असतात पण लगभग सेम असतात. गोष्ट समजते? चला, हे झालं 19 एप्रिलची शिफ्ट 1 मॉडरेट होती. ठीक आहे, तर 19 एप्रिलची शिफ्ट 2 हार्डेस्ट होती. म्हणजे मॉडरेट, हार्ड आणि हार्डेस्ट मध्ये सगळ्यात टफ शिफ्ट होती. तर ओपनला तुम्ही 65 जरी स्कोर केला तरी तुम्हाला भेटून जाईल कॉलेज ठीकठाक लेवलचं. ठीक आहे, ओबीसीला 55, SC STला 42, NTला 50, EWSला 55. मीडियम लेवलचं कॉलेज, ठीकठाक लेवलचं कॉलेज तुम्हाला भेटेल बाळांनो. ठीक आहे, त्याच जागेवर 20 एप्रिलची शिफ्ट 1 बद्दल जर बोलायला झालं तर ओपन कॅटेगरीला 75 मार्क्स लागतील, ओबीसीला 65, SC STला 52, NTला 60, EWSला 65. ठीक आहे, या गोष्टींची नोंद घ्या व्यवस्थित. ठीक आहे, आता बोलणार, आता बघा 3 शिफ्ट झाल्या आपल्या, 4थी शिफ्ट आता हार्डेस्ट आहे. ठीक आहे, आता ही हार्डेस्ट शिफ्ट 20 एप्रिलची शिफ्ट 2 आणि 19 एप्रिलची शिफ्ट 2 दोघं शिफ्ट हार्डेस्ट होत्या. पण 19 एप्रिलच्या ओपनचा कट ऑफ हे किती गेलेला आहे, सेफ स्कोर 65, इथं किती गेलाय 67. म्हणजे 67 गेलाय. तर 20 एप्रिलची हार्डेस्ट जरी होती ना तरी पण ती 19 एप्रिलच्या शिफ्ट 2 पेक्षा थोडीशी इझियर होती. गोष्ट समजते? ठीक आहे, पण ही हार्डेस्ट कॅटेगरीमध्येच राहील. तर तुमच्या ओपन कॅटेगरीला 67, ओबीसीला 59, SC STला 48, NTला 55, EWSला 59. त्याच जागेवर 21 एप्रिलच्या शिफ्ट 1 बद्दल बोलायला झालं तर तुमची शिफ्ट मॉडरेट होती बाळांनो. ओपनला तुम्हाला 81, ओबीसीला 70, SC STला 58, NTला 65, EWSला तुम्हाला 70 मार्क्स स्कोर करावे लागतील. ठीक आहे, 21 एप्रिलच्या शिफ्ट 2 बद्दल बोलायला झालं तसं ओपन 69, ओबीसी 61, SC ST 50, NT 58, EWS 61. ठीक आहे, त्याच जागेवर तुम्हाला 20 एप्रिलच्या शिफ्ट 22 एप्रिलच्या शिफ्ट 1 बद्दल बोलायला झालं, ओपन 85, ओबीसी 73, SC ST 62, NT 68, EWS तुमचं 73. 22 एप्रिलच्या शिफ्ट 2 बद्दल बोलायला झालं, ओपन 70, ओबीसी 63, SC ST 54, NT 60, EWS 63. त्याच जागेवर 23 एप्रिलच्या शिफ्ट 1 बद्दल बोलायला झालं, तुमचं ओपन 78, ओबीसी 67, SC ST 60, NT 63, EWS 67. त्याच जागेवर 23 एप्रिलच्या शिफ्ट 2 बद्दल बोलायला झालं तर मॉडरेट होती. तुमचं ओपन 82, ओबीसी 75, SC ST 65, NT 69, EWS 75. त्याच जागेवर तुमचं 25 एप्रिलच्या शिफ्ट 1 बद्दल बोलायला झालं तर हार्डेस्ट होती तुमची 72, ओपन ओबीसी 64, SC ST 65, NT 60, EWS 64. आता काल एक विद्यार्थ्याचा कॉल आला मला आणि त्याने मला विचारलं की म्हणजे टीमला विचारलं त्यांनी की सरांनी आम्हाला अँसर की येण्याआधी
आम्हाला शिफ्टची डिफिकल्टी लेवल वेगळी सांगितली होती आमची, आता सर वेगळी सांगताय. याचं रिझन आहे का बाळांनो, मी का वेगळी सांगतोय? मला तीच कंटिन्यू करायची असली तर मी ॲज इट इज तो कागद तुमच्या समोर चिपकवला असता, पण वेगळी का सांगतोय बाळांनो शिफ्टची डिफिकल्टी लेवल? कारण अँसर की आल्यानंतर आम्हाला स्कोर समजले, विद्यार्थ्यांचे स्कोर समजले, त्या आधारे मी तुम्हाला आता जी गोष्ट मी आधी सांगितली ती मला मॉडिफाय करून सांगावं लागेल. हे माझं काम आहे, मी शिक्षक आहे बाळांनो. म्हणजे पहिली गोष्ट जर थोडीफार ते अंदाज होता तो अँसर की येण्याआधी, पण अँसर की आल्यानंतर या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या की मॉडरेट होती, इझी होती, डिफिकल्ट होती. गोष्ट समजते बाळांनो, है ना? प्लीज रॉंग कन्सिडर नका करत जाऊ गोष्टींना. 25 एप्रिल शिफ्ट 2 बद्दल बोलायचं झालं तर मॉडरेट शिफ्ट होती तुमची, ठीक आहे. ओपन 84, ओबीसी 78, SC ST 69, NT 75, EWS तुमचं 78 पर्यंत जाईल. 26 एप्रिलच्या शिफ्ट 1 बद्दल बोलायचं झालं, ओपन 77, ओबीसी 66, SC ST 59, NT 62, EWS 66. ठीकठाक लेवलच्या कॉलेजेस बद्दल बोलतोय आपण, ठीक आहे. याच्याहून खाली पर्सेंटाईल आले तरी कॉलेज भेटेल तुम्हाला, ठीक आहे. तिथं पण आपण चांगले प्रयत्न केले तर ठीकठाक लेवलचं कॉलेज भेटू शकतं जर योग्य कॉलेज लिस्ट बनवली तर, कारण आता तुमचं फ्युचर डिपेंड आहे कॉलेज लिस्टवरती. 26 एप्रिलच्या शिफ्ट 2 बद्दल बोलायचं झालं तर मॉडरेट शिफ्ट होती तुमची, ओपन 85, ओबीसी 79, SC ST 68, NT 75, EWS 79. त्याच जागेवर 27 एप्रिलच्या शिफ्ट बद्दल बोलायचं झालं, मॉडरेट शिफ्ट होती तुमची, ओपन 84, EWS ओबीसी 78, SC ST 67, NT 73, EWS 78. त्याच जागेवर तुमचं 5 मेच्या शिफ्ट बद्दल बोलायचं झालं, ओपन 81, ओबीसी 75, SC ST 60, NT 68, EWS 75. ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमचा याच्यापेक्षा कमी स्कोर असेल तर तुम्हाला ऍडमिशन नाही भेटणार का? भेटेल बाळांनो, नक्कीच भेटेल. ठीकठाक कॉलेजमध्ये भेटू शकतं का? भेटू शकतं, पण योग्य कॉलेज लिस्ट बनवावी लागेल बाळांनो, ठीक आहे. आणि जर याच्यापेक्षा खूपच कमी मार्क्स असतील, पण 30-40 मार्क्स असतील किंवा 20-25 मार्क्स असतील तरी तुमचं ऍडमिशन होईल, पण थोडंसं तुम्हाला लोअर साईड जावं लागेल बाळांनो. हार्ड रियालिटी आहे, हार्श रियालिटी, पण मला तुम्हाला सांगावी लागेल. 20 आणि 25 जर मार्क असतील बाळांनो, तुम्हाला थोडं लोअर साईड कॉलेज बघावं लागेल. तिथं मी तुम्हाला नाही हे होप्स पण नाही देऊ शकत की तुम्ही जाणार चांगल्या कॉलेजमध्ये, ठीक आहे. कारण रियालिटी ऍक्सेप्ट करावी लागेल आपल्याला. सीईटी सेल आपल्या घरचं नाही आहे ना, ते तर मार्क्स पाहूनच तो आपल्याला ऍडमिशन देईल. पण ज्यांचे थोडेफार पण चांगले मार्क्स आहेत, 40, 50, 60 त्यांचं होऊन जाईल, चांगल्या कॉलेजमध्ये होऊ शकतं ऍडमिशन. प्लीज ट्रस्ट करा प्रोसेसवरती. काउन्सिलिंगमध्ये कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवा आणि काउन्सिलिंगला एनरोल कसं व्हायचं याविषयी कॉल नका करू बाळांनो. याविषयी ऑलरेडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. प्लीज क्लिक करा डिस्क्रिप्शन बॉक्सवरती, तुम्हाला ॲपची लिंक भेटून जाईल, है ना, प्लीज, ठीक आहे. तर चांगले पर्सेंटाईल येऊ, बॅड पर्सेंटाईल येऊ, 50% काम झाले, 50% काम बाकी आहे. व्यवस्थित करा. आयुष्याचा प्रश्न आहे, इथं कोणताही निर्णय चुकीचा नका घेऊ. कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवा, काउन्सिलरकडून बनवून घ्या, ठीक आहे. आणि काउन्सिलिंगमध्ये नक्कीच एनरोल करा. ही काही बॅच नाही बाळांनो, हे एक मिशन आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचून त्याला एक चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन देणं, ठीक आहे. नक्कीच एनरोल करा, व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.